मैं जम्मू से हूँ और ये हमारी जो चोरी हुई थी 15 साल पहले हुई थी, तो हमें कुछ एक्सपेक्टेशन नहीं थी कि हमें ये चीज़ मिलेगी, बट ड्यू टू द पुलिस ऑफिसर ऑफ द वागड़ पुलिस कीर्ति मैडम, माने सर, उनकी हेल्प के कारण हम स्पेशली जम्मू से आए हैं ये तो रिकवर करने के लिए। ये हमारे चीज 15 साल के बाद नौकरी से मिली है, बहुत खुशी भी हुई है। थैंक यू ऑल। करतो की आपण आपल्या भावना व्यक्त कराव्यात। नमस्कार, माझं नाव सुरेखा कालिदास कुलकर्णी। माझी केस मी 18 डिसेंबरला दिली होती पिंपरी पोलीस स्टेशनला आणि तपास सुरू झाला होता। माझ्या सख्या पुतणींनी माझे दागिने 27 मार्चला घेतले होते। मी आशा सोडली होती, पण मला पोलीस संरक्षण इतकं छान मिळालं आणि मी ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे अंगणवाडी सेवेचं काम केलेलं नाही, मला खूप सहकार्य मिळालं आणि मला दागिने माझे कष्टाचे जे मला मिळाले, मी सायकलवरून प्रवास केला सगळं आणि सर्व्हिस केली होती आणि माझे जे दागिने मला मिळाले ते अत्यंत मी सगळ्यांची ऋणी आहे। मला पहिल्यांदा वाटत होतं बरं का, मी सुरुवातीला मी शाळेत असताना पोलीससोबत काही काम करत नाही, काही नाही असं मला वाटत होतं की दागिने इतकं मस्तपैकी पगार भरपूर देतात आणि पण आता मला कळालं, सगळ्यांनी सांगते छान छान पोलिसांचं काम आहे। इतके मी हा जो मी सोहळा पाहते, एवढ्या लोकांना सगळ्यांना मान उद्योगाला तरी मिळतोय, हे खरोखर वैशिष्ट्य आहे। म्हणजे पिंपरी पोलीस स्टेशनचा हा जो भाग आहे आपल्याकडचा, ह्या अत्यंत गुन्हेगारी लोक आहेत, हे मला आज कळून आलेलं आहे। सगळ्यांची आभारी आहे। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख माननीय श्री चौबे सर, तसेच आव्हाड सर, शशिकांत सर आणि उपस्थित सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी, तसेच जमलेल्या उपस्थित बंधू भगिनी, आमच्या ज्या कारचं इन्सिडेंट मी थोडक्यात सांगणार आहे आणि प्रत्येकाने पोलीस तर आपल्याला सहकार्य करतातच, पण आपण पण तेवढं जागरूक राहिलं पाहिजे याच्यातून मला सांगायचं आहे। आमच्या मित्रपरिवारातील जवळजवळ एक 11 कार म्हणजे बडोद्यातील एका माणसाने असं सांगून की बाबा तिकडे कंपनीमध्ये कार लावणार आहे, दर महिन्याला तुम्हाला एवढे पैसे देणार आहे, तेवढे देणार आहे, ह्या छोट्याशा लालसेपोटी किंवा जे आपण म्हणतो हाव त्याला फसून आपल्या लोकांनी त्यांना कार त्याला ऑफर केल्या। सुरुवातीचे 1-2 महिने त्याने दिले, पण नंतर त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली, पैसे न देणे किंवा गुडवडी उत्तर देणं असं झालं। तदनंतर त्याने त्या ग्रुपमधली एक कार इकडे आपल्याकडे विकायला आली। ज्यावेळेस कार विकायला आली म्हणजे त्यांची चेन टाईपच आपण म्हणूया, तर ती कार इकडे विकायला आली आणि जो कार घेणारा होता त्याने मूळ मालकाला फोन केला की बाबा अशा प्रकारची कार विकायला आली। कार विकायला आली सांगितलं त्याने, तर पहिल्यांदा विश्वास बसला नाही, कारण तो जो माणूस होता बडोद्याचा बोलण्यामध्ये एवढा पटाईत आणि एवढा फसवा होता आणि त्याच्या भूलताबाला ऑटोमॅटिक माणूस असं म्हणजे आपल्यासारखे फसूनच जाणार, त्या टाईपमध्ये त्याने ती सुरुवातीला त्याचा जो विश्वास संपादन केला आणि त्या भरोश्यावर त्याने ते पुढचं काम चालू केलं। आणि ज्यावेळेस समजलं की बाबा यांनी कार अशी विकायला आली, मग प्रत्यक्षात तिकडे बडोद्याला आमच्यासोबत बाकीचे पण लोक आले, तिकडे गेले, त्यांनी काय काय केलं, कसं केलं त्याची शहानिशा केली। तर तो काय करायचा, कार इकडून घ्यायचा लोकांकडनं आणि त्या कार समोर पुढे 2 लाख 3 लाख 4 लाख जी काय अमाऊंट असेल त्याला द्यायचं आणि अशा प्रकारे त्याने जे 10-12 कारचं होतं त्याने ते पुढे जाऊन त्यांना म्हणजे विकल्या टाईपच आपण म्हणतो गहाण दिल्या टाईप तसं प्रकारे केलं। तर हे आमच्या इमिडिएट निदर्शनास आलं त्यावेळेस तिकडे गेल्यावर बडोद्याला। तर मग आम्ही इकडे आलो, निगडी पोलीस स्टेशनला च्या अंतर्गत आपला भाग येतोय, तर तिकडे आम्ही अधिकाऱ्यांशी संपर्क साधला। निगडी पोलीस ठाण्याचे महेश बनसोडे साहेब आहेत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, त्यांनी आमची जी तक्रार आहे
ती जाणून घेऊन समजून घेऊन अतिशय कोऑपरेटिव्ह आपण म्हणतो त्याप्रमाणे त्यांनी सहकार्य केलं आम्हाला. तसेच निगडी पोलीस ठाण्याचे जे पुणे शाखेचे मिसाळ साहेब आहेत त्यांनी पण आमच्या गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेतली. सगळ्यांनी जे पोलीस स्टेशनचे जे आहेत आणि माननीय महेश बनसोडे साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्यांनी जी गांभीर्याने दखल घेतली आणि माननीय चौबे साहेबांच्या आदेशाने ते पुढे जे कार्य एवढं इमिडिएट पास झालं. 1 तारखेला 1 जुलै रोजी तक्रार दाखल झाली, FIR दाखल झाली आणि इमिडिएट महेश बनसोडे साहेब, मिसाळ साहेब असतील, त्यांची जी टीम असतील, त्यांनी एवढं म्हणजे असं आपण म्हणतो ना सतर्कतेने काम चालू केलं आणि इमिडिएट त्यांनी ते बडोद्याला रवाना झाले. बडोद्याला रवाना झाल्यानंतर त्यांनी तिकडे आरोपीला पकडलं. आरोपीकडनं 2-3 कार लगेच इमिडिएट हस्तगत केल्या. आरोपीला इकडे आणलं. म्हणजे त्यांची जी पुढची प्रोसेस असते PC म्हणा, परत मग मॅजिस्ट्रेट कस्टडी म्हणा, त्याप्रमाणे त्याला आरोपीला पकडलेलं आहे. आणि त्यांनी आपण जे म्हणतो जे महाराष्ट्र पोलीसचं जे ब्रीद वाक्य आहे, खरं संरक्षण आहे आणि खलं निग्रहण आहे. म्हणजे जसं सज्जनांचा आपला सपोर्ट करायचा, सज्जनांचं हे करायचं आणि दुर्जनांचा नायनाट करायचं, हे अगदी तंतोतंत त्यांनी ते सार्थ करून दाखवलं. अशीच पोलीस डिपार्टमेंटतर्फे सर्व नागरिकांना अपेक्षा असते आणि त्याप्रमाणे आपण जे म्हणतो की बाबा की इमिडिएट आपल्या पोलीस हे आपले मित्र आहेत, त्या प्रकारे त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि आमचा मुद्देमाल मिळवून दिला. त्याबद्दल मी पोलीस डिपार्टमेंटचे आभार व्यक्त करतो आणि सर्व पोलीस स्टेशनचे पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद देतो. धन्यवाद वकील साहेब. आपण आपली सर्व केसेस या ठिकाणी सर्वांच्या धन्यवाद मॅडम. या क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट याच्या माध्यमातून हर्षद वॅगन पोलो ही कार परत देण्यात येत आहे. क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्टच्या माध्यमातून आपण जप्त करण्यात आलेला आहे. 10 लाख 4 लाख रुपये किमतीचे जवळजवळ 14 ग्रॅम प्रत्येक झालेले 3 लाख रुपये किमतीचे नितीन बारागडे, भीमा राम देवाचे फिर्यादी आहेत. वैशाली जाधव 61 रुपये किमतीचा मुद्देमाल परत करण्यात येत आहे. पुढचे फिर्यादी आहेत कांचन पूर्ण करण्यात येत आहे. पुढचे फिर्यादी आहेत सिंधुदुर्ग पोलीस स्टेशनच्या यांच्यानंतर कृष्णा हरी देंगटी यांना त्रिशा रॉय यांना मोबाईल परत करण्यात येत आहे. टप्पा असला तरी अतिशय महत्त्वाचा आहे. प्रदान होत आहे. प्रतिनिधिक स्वरूपात मी या ठिकाणी आमंत्रित करतो. सर्वप्रथम मनीषा गोई टीम आहे, यांच्या मार्फतीनं सुमारे 10 लाख रुपये रक्कम जी पुढचे फिर्यादी आहेत. पुढचे आपले फिर्यादी आय थिंक यू आर कम्फर्टेबल विथ मराठी. म्हणून मी शोधातच होतं की कुठे इन्व्हेस्ट करायचे आणि मला एक अशी ॲडव्हर्टाईज मिळाली. ती ॲडव्हर्टाईज आजही चालू आहे. त्या ॲडव्हर्टाईजमध्ये पंतप्रधान बोलत आहेत किंवा निर्मला सीतारामन बोलत आहेत, मोठमोठ्या कंपन्यांचे CEO किंवा मालक बोलत आहेत. असं भासून इंडियामध्ये आता हे आजपर्यंत लपून ठेवलं होतं, आता हे उघड केलं आहे. इतके पैसे इन्व्हेस्ट केले तर तुम्ही आठवड्याला लाख रुपये कमवाल, 2 लाख रुपये कमवाल. दिस इज अलाउड बाय RBI, दिस इज अलाउड बाय इंडियन गव्हर्नमेंट. अशा बऱ्याच बतावण्या केल्या आणि त्यात जाळ्यात मी थोडासा अडकल्यानंतर मी सांगेल की इथे उपस्थित असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांपैकी, इनफॅक्ट मी 40 वर्षाची सर्व्हिस केली, सेल्समध्ये काम केलं, परचेसमध्ये काम केलं, शॉपवर काम केलं, अनेक मोठमोठ्या कंपन्यांच्या CEO आणि डायरेक्टर सोबत, म्हणजे नेम सांगायचं झालं तर टर्बाईन, सिमेंटचे टर्बाईन, L&T, स्नायडर, अशा सगळ्या नामवंत कंपन्यांच्या सर्व मोठ्या अधिकाऱ्यांबरोबर
डिस्कशन्स नेगोशिएशन्स व्हायचे. मला सांगायला तुम्हाला हे वाटेल की त्या सर्वांपेक्षा हे जे गुन्हेगार आहेत हे खूप मेंटली स्ट्रॉंग आहेत. हे कोणालाही सोडत नाही. एकदा मासा जाळ्यात अडकला की तो अडकला. एक व्यक्ती अशीच कॉन्टॅक्टमध्ये आहे, 2.25 कोटी त्यांनी घालवले आणि कर्ज काढून घालवले. मी एक ठरवलं काही झालं तरी कर्ज काढायचं नाही, परंतु थोडीशी अमाऊंट इन्व्हेस्ट केल्यावर त्यांनी लालूच दाखवली आणि हळूहळू हळूहळू ओढत गेलं. 5 ट्रान्झॅक्शन केले तर 2 ट्रान्झॅक्शन प्रॉफिटमध्ये, 3 ट्रान्झॅक्शन लॉसमध्ये. सांगताना सांगितलं तर आरबीआयची परमिशन आहे, त्यांना मी आरबीआयचं लेटर मागितलं होतं, परंतु आज देतो उद्या देतो करत करत ते जाळ्यात ओढत गेले आणि मी अडकत गेलो. आणि शेवटी अशी परिस्थिती आली की अरे इतके पैसे तू घालवलेस मार्केटमध्ये, आता तू लोन घे, आता तू इथून काढ, आता तू घरावर कर्ज घे, मित्रांकडून घे, डेबिट कार्डवरून पैसे काढ वगैरे वगैरे. शेवटी मी ठरवतो लोन काढायचं नाही आणि कुठेतरी मी फुल स्टॉप दिला. तोपर्यंत खूप सारी रक्कम माझी गेलेली होती. ही रक्कम कुठे गेली होती तोपर्यंत हा सायबर फ्रॉड आहे याची अजिबात कल्पना नव्हती. हे फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये आपण पैसे घालवले, शेअर मार्केटमध्ये पैसे गेले, त्याची काय कंप्लेंट करायची? दिस इज नॉट अ फ्रॉड. कारण ती स्क्रीन इतकी सुंदर होती आणि आजही ती स्क्रीन चालू आहे, आजही त्यात ॲडव्हर्टाईज चालू आहे. त्याच्यावर खरं तर काहीतरी कायदा व्हायला पाहिजे. परंतु मला एक थँक्स म्हणायला लागेल की थोडीशी रक्कम त्यांनी मला सेटलमेंट म्हणून परत दिली होती आणि ती सेटलमेंट म्हणून जी रक्कम आली ती पण कुठल्या तरी एका अकाउंटवरून आली आणि त्या अकाउंटवरही असेच फ्रॉड झालेले होते. तिथे वेस्ट बेंगॉलमध्ये कंप्लेंट झाली आणि ती कंप्लेंट झाल्यानंतर त्याचं लीन माझ्या अकाउंटला लागलं. सो दॅट वॉज अ ट्रिगर. आता ते लीन आलं तर मी 2-3 ब्रँचेसमध्ये गेलो. त्यांनी सांगितलं शेवटी होम ब्रँचला जा. होम ब्रँचमध्ये जाऊन बोललो. ते म्हणले काही नाही, तुम्हाला पोलिसांकडे जायला लागेल. आयुष्यात कधी फारशी पोलिसांची पायरी चढली नव्हती चौकीची. पोलिसांबद्दल कायम भीती आणि आदर दोन्ही आजही आहे, पण नाविलाज म्हणून आता काहीच माहित नाही तर पोलिसांकडे जाऊन चौकशी करावी. त्यांना ज्ञान एवढी विनंती करावी की या एरियामध्ये सायबरमध्ये कुठले वकील काम करतात त्या एक दोघांची नावं द्या म्हणजे काहीतरी करता येईल. म्हणून वाकड पोलीस स्टेशनला गेलो. तिथे एक सायबरचे कॉन्स्टेबल आहे. त्यांनी माझी चौकशी केली आणि मला म्हणले तुम्हाला पैसे कुठून आले होते, त्याशिवाय मला लीन लागणार. तोपर्यंत मी अनविज्ञ होतो. मग ते सांगितल्यानंतर ते म्हणले साहेब तुम्हाला कळतंय का हे लीन बिन जे छोटंसं लागलंय ना हे बाजूला ठेवा. तुमचे जे पैसे गेले हा मूळ फ्रॉड आहे. तिथून मला म्हणजे पोलिसांनीच मोटिवेट केलं कंप्लेंट करण्यासाठी सुद्धा. तोपर्यंत मी अनविज्ञ होतो की याच्यात काही फ्रॉड आहे. मग त्यांनी मला आयुक्तालयामध्ये सायबर पोलीस स्टेशन आहे तिथल्या 2 मोठ्या अधिकाऱ्यांची नावं दिली. तिथे आलो. तोपर्यंत मनात भीतीच होती आणि सर्व पोलीस अधिकारी मान्य करते की समोर आलेला माणूस जोपर्यंत चांगला आहे ह्याची खात्री होत नाही तोपर्यंत त्यांचा टोन आणि भाषा वेगळी असते. जोपर्यंत खात्री होत नाही तोपर्यंत टोन आणि भाषा वेगळी असते. जेव्हा खात्री होईल की हा माणूस खरंच जेन्युइन आहे, चांगला आहे, फसलाय, अडकलाय, तर मला वाटत नाही की महाराष्ट्र पोलिसांपेक्षा दुसरं कोणी असेल की जे कॉपरेट करायला तुम्हाला पुढे येईल. अगदी ज्युनियर पोलीस कॉन्स्टेबल पासून अगदी जे 2 वर्षापूर्वी लेडी कॉन्स्टेबल तिथे नोकरीला आली असेल त्यांच्यापासून PI साहेबांपर्यंत, म्हणजे मला आता कोणाचं नाव घ्यायचं नाही आहे पण मी इंडिकेट केल्याशिवाय राहू शकत नाही कारण मी इतक्या मोठ्या लॉसमधनं मी आज बाहेर पडतोय. खूप म्हणजे खूप कॉपरेट केलं. तातडीने कारवाई करत 2 व्यक्तींना अटक केली. त्यातून बरेचसे पैसे परत आले. त्यानंतर पोलीस कोर्टामध्ये केस दाखल केली. 3 दिवसामध्ये तर माझी पूर्ण ॲक्नॉलेजमेंट करून पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊन FIR करून 4थ्या दिवशी मी कोर्टामध्ये केस दाखल केलेली होती. आज मला प्रॉपर्टी रिटर्नची कोर्टाने ऑर्डर काढली आहे. त्यातले बरेचसे पैसे परत आले. इफ एव्हरीथिंग गोज व्हेरी वेल आय थिंक 95% पर्यंत पैसे परत येतील. दिस इज ओनली बिकॉज ऑफ
महाराष्ट्र पोलीस. परत एकदा सर्वांना धन्यवाद देतो, आत्मवंदन करतो. जॉइंट सीपी श्री मावरकर साहेब, ॲडिशनल सीपी आवड साहेब, माझे सर्व सहकारी DCP, ACP, सिनियर PI आणि पोलीस पिंपरी चिंचवड पोलीसचे इतर सर्व सहकारी, पिंपरी चिंचवडचे इथे उपस्थित सर्व योग्य नागरिक, मीडियाचे माझे मित्र, बंधू आणि भगिनींनो, आजचा दिवस आपल्यासाठी महत्त्वाचा आणि खुशीचा दिवस आहे. तसेच आजचे दिवस आमच्यासाठी पण एक अत्यंत समाधानाचा दिवस आहे. पोलीस डिपार्टमेंटमध्ये आपल्याला माहीत आहे वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हा होत असतात. लोक येऊन पोलीस खात्यामध्ये पोलीस स्टेशनला येऊन कधी काही दुसरे ब्रांचेस आहेत, क्राईम ब्रांच आहेत, सायबर सेल आहे, तिथे तक्रार करतात आणि त्यानंतर ते जे लीगल प्रोसेस आहे ती सेट इन मोशन होते आणि त्यानंतर FIR होतो, इन्व्हेस्टिगेशन चालू होतो. प्रत्येक केस जे आपल्याकडे रजिस्टर्ड होतो, आपल्याकडे पिंपरी चिंचवड आयुक्तालयामध्ये जवळपास 12,000 पर्यंत केसेस दाखल होतात. त्याच्यापैकी 8,000, 7 ते 8,000 आहेत ते जशा प्रकारचे गुन्हा आपण आता चर्चा करत होतो. गुन्हा याच्या व्यतिरिक्त बॉडी ऑफेन्सेस आहेत ते पण असतात. ते सगळे केसेसमध्ये आपली पूर्ण यंत्रणा ते केस मधले जे आरोपी आहेत त्यांना सर्वप्रथम बरेच याच्यामध्ये त्यांची आयडेंटिटी नसते. त्यांना आयडेंटिफाय केल्यापासून, त्यांना शोधण्यापासून, त्यांना अरेस्ट केल्यापासून, त्यानंतर त्यांनी जे प्रॉपर्टी, जे चोरीचे साहित्य आहे त्याच्या काय विल्हेवाट लावलेली आहे, त्याच्या शोध लावल्यापासून त्याला परत रीतसर पद्धतीने रिकव्हरी करून कोर्टाकडून परवानगी घेऊन आणि मग आज हा दिवस आलेला आहे ज्यामध्ये ते आपल्याला हे सगळे साहित्य परत देण्यात येतात. आपण सर्वांचा तर मनापासून अभिनंदन आणि त्याचबरोबर मी सर्व आमचे जे अधिकारी आहेत, जे आमचे अंमलदार आहेत, ज्यांनी ही सगळे ज्यांच्या हा या पिरियडमध्ये या दरम्यान ही मेहनत होती ज्याचा परिणाम आज आपण बघतोय, त्यांच्या पण मनापासून अभिनंदन करतोय आणि त्यांच्या पण कौतुक करतोय. आता कोणी गुन्हेगार काही चोरी किंवा दरोडा किंवा सायबर क्राईम काही केल्यानंतर स्वतःच्या विजिटिंग कार्ड तिथे फेकून जात नाही. तो या पद्धतीने या घटनेला अंजाम देतो की ते नंतर त्याची आयडेंटिटी डिस्क्लोज होणार नाही. तो गुन्हा करतो, स्वतःला शक्य तेवढा त्याची ओळख नाही होणार. फिजिकल ओळख तर एक गोष्ट आहे, त्याच्या व्यतिरिक्त आता गुन्हेगार पण बरेच हुशार झालेले आहेत. तर भंडारीजी डिटेलमध्ये सांगत होते, त्याच्यावर मी नंतर येतो. तर ते हे पण लक्ष ठेवतात, त्यांना पण बऱ्यापैकी माहीत झालेलं आहे की पोलिसांच्या इन्व्हेस्टिगेशन कुठल्या कुठल्या सोर्स निघतो.
जसं एक एक्झाम्पल आहे की ते बरेच लोकांना माहीत पडलेलं आहे की मोबाईलमुळे माझी आयडेंटिटी डिस्क्लोज होऊ शकतो, मोबाईलमुळे मला माझ्यापर्यंत पोलीस पोहोचू शकतात, असा त्यांना जर 100% त्यांना माहीत झालेलं आहे आणि त्यांची नॉलेज 100% आहे असं सांगणार नाही, तरी पण असं त्यांना वाटतं म्हणून ते मोबाईल घेऊन येणं पण त्यांनी बंद केलं. पण ते हिंदीमध्ये म्हणणं आहे, तू दाल दाल में पाहतात. आमचे जे सहकारी आहेत ते त्यांच्या 2 पाय पुढे असतात. सगळे गुन्हेगारांची ही पूर्णपणे प्रयत्न असते की त्यांची आयडेंटिटी डिस्क्लोज होऊ नये, त्यांना नंतर कुठल्या प्रकारचे कोणी आयडेंटिफाय करणार नाही, त्याला तो जे गुन्हा घडलेला आहे त्याच्याबरोबर लिंक करणार नाही, याच्यासाठी तो सगळे प्रयत्न करतो. पण जसं मी सांगत होतो, आमचे लोक जर मोबाईल नाही आहे तर दुसरे बरेच गोष्ट आहेत. आणि त्याचा वापर करून, टेक्नॉलॉजीचा वापर करून आपले जे मुखबिर आहेत, जे इन्फॉर्मंट आहेत, त्यांचा वापर करून त्यांच्याकडून माहिती काढून पब्लिकमध्ये जाऊन मोठ्या स्केलमध्ये एक केसमध्ये 200 से 400 लोकांशी डायरेक्टली बोलून माहिती काढून त्यांना काही स्केच बनवलेले आहे ते दाखवून वगैरे, म्हणजे जरी गुन्हेगार अत्यंत हुशार आहे आणि अत्यंत माहितगार आहे आणि ते सगळ्याचा वापर तो स्वतःची आयडेंटिटी डिस्क्लोज नाही होणार याच्यासाठी करतो, तर त्यावेळी आमचे पण अधिकारी आणि कर्मचारी जे आहेत त्यांच्या 2 पाऊल पुढे असतात आणि त्यांना याच्यासाठी फक्त एकच आहे की हा अत्यंत परिश्रम घ्यावे लागतात. फार मोठा स्पेक्ट्रम आहे, त्याच्यामध्ये त्यांना शोध लावावं लागतं आणि त्यातून ते जे गुन्हेगार आहेत त्यांना जास्तीत जास्त केसेसमध्ये, फारच कमी केसेस असं असतात ज्याच्यामध्ये त्यांचे शोध लागत नाही, जास्तीत जास्त केसेसमध्ये त्यांना शोधून काढतात, नंतर त्यांना अटक करतात, त्यांच्याकडून रिकव्हरी करतात, कोर्टाचे सगळ्यांमध्ये आणतात आणि नंतर ते त्यांना आपल्याला परत देण्याची प्रक्रिया पूर्ण होते. पण हे जे आहे ही गोष्ट आपण इथे सगळे जे आहेत ते नक्की अप्रिशिएट करणार. आपण प्रत्यक्ष पाहत आहेत की काही काही घटना घडली, त्यानंतर आपल्याला अजिबात असा वाटत नव्हता की परत जे चोरीचा माल केलेला आहे आपल्याला परत कधी मिळू शकेल. आता महाजन फॅमिली आहे ही आता जम्मूवरून आली, 15 वर्षापूर्वीचा गुन्हा होता. ते कधी कधी वेळ लागतो, कारण मी सांगितलं की फार प्रयत्न करावे लागतो, बरेच अँगलने तपास करावे लागते, मग जाऊन ते जे गुन्हेगार आहेत ते सापडतात. तर हे सगळे नंतर सुद्धा जसं कुलकर्णी मॅडम सांगत होत्या, जास्तीत जास्त लोकांमध्ये असा त्यांची अशी फिलिंग आहे, त्यांना असा वाटतो की पोलीस जे आहे ते काही करत नाही. माझ्या आपण सर्वांची हीच विनंती राहील की आपण इथे आलेले आहेत, आपण पाहिलेलं आहे, आपण आज बघत आहात 5.67 CR तेवढाचा हा एकदम मोठा अमाऊंट आहे. तेवढाचा आपण मुद्देमाल किंवा त्यांच्या अमाऊंट ते आपण जे विक्टिम्स आहेत, जे आपले फिर्यादी आहेत, त्यांना आपण परत करतोय. आणि अशा प्रकारचा कार्यक्रम मला वाटतं की प्रत्येक वर्षी डायरेक्टली पोलीस स्टेशनच्या लेवलवर पण सगळे मुद्देमाल आपण परत करत आहोत. तर आपण सगळ्यांची एवढीच विनंती राहील की कृपया करून ही गोष्ट जाऊन जे आपले आणखी ओळखीचे लोक आहेत त्यांना पण सांगावं. ते जे गोष्ट चोरी केलेली आहे, जे काही अमाऊंट सायबर फ्रॉड किंवा इकॉनॉमिक फ्रॉडमध्ये केलेले आहे, त्यापैकी बऱ्यापैकी अमाऊंट आपण रिकव्हर करतो, बऱ्यापैकी आपण रिटर्न सुद्धा करत असतो. तर कुलकर्णी मॅडमला थोडा उशीर ना, पण त्यांना पण आता कळालं की पोलीस पण काम करतात.
याच्यामध्ये गुन्हा जे पूर्वी जसा होत होता तेव्हापासून आणि आताचे गुन्ह्याचे जे पॅटर्न आहे त्यामध्ये बऱ्यापैकी बदल झालेला आहे. आता आपले महाजन नाही भंडारीजीने अत्यंत इम्प्रेसिव्ह आणि ते फर्स्ट हँड मध्ये त्यांनी आताचे जे गुन्हेगार आहेत जे ज्यांच्या मेजर शेअर आहे, म्हणजे पूर्वी काय आहे गरफोड्या जास्त व्हायच्या, चोरी जास्त व्हायच्या, चेन स्निचिंग अजून होतोय, पण त्याचं प्रमाण हळूहळू कमी होतं. जसं जसं सीसीटीव्ही लागतो तसं रोडवरचे चेन स्निचिंग कमी होतात. जसं पण हे जे नवीन प्रकारचे गुन्हेगार आहेत, जे नवीन प्रकारचे गुन्हे आहेत सायबर ऑफेन्सेस, ते सायबर वर्ल्ड याच्या जे एनॉनिमिटी आहे त्याच्यामध्ये आपल्याला काही सगळे माहीत नाही पडत, त्याचा फायदा घेऊन काही हुशार लोक माणसाचे दोन प्रकारचे फिलिंग आहेत. एक आहे लालच, ग्रीड, आणि दुसरा आहे फिअर, भीती. याच्या दोघांचा फायदा घेऊन लोकांना फसवतात आणि त्यांच्याकडून मोठा अमाऊंट, मोठी रक्कम त्यांना चेक करून देतात. आता भंडारीजी सांगत होते त्यांच्यात काही 65 कोटीचे घरात त्यांच्याकडून त्यांना ग्रीड दाखवून, म्हणजे कसा त्यांचे पैसे जास्त होईल, कसं त्याच्यामध्ये ते इन्व्हेस्टमेंट चांगलं राहील आणि नंतर त्यांना रिटर्न जे आहे त्यांच्या इन्व्हेस्टमेंटवर तो फार जास्त होईल, हे त्यांना समजावून, आणि ते स्वतः अत्यंत चांगल्या ठिकाणी काम केलेले आहेत, अत्यंत टॉप लेवलचे लोकांबरोबर बसलेले आहेत, त्यानंतर सुद्धा त्यांनी पटवून दिलं. त्याच्यासाठी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आता सायबर क्राईम जे आहे ते फार जास्त वाढत चाललेलं आहे. तसेच फॉर्च्युनेटली आता जसा माझे सहकारी DCP बागर साहेब म्हणत होते की आपल्याकडची जी सायबरची टीम आहे ते राज्यात 1 नंबरची आहे. आमचे सायबरचे सिनियर PI तिथे API तिकडचे इतर अधिकारी आणि अंमलदार ते एकदम वेल ट्रेंड आहेत, एकदम प्रॉम्प्ट आहेत, आणि आपण जवळपास मॅक्सिमम केसेसमध्ये बऱ्यापैकी आपल्याला यश मिळत असतं. तरी सुद्धा जे बेसिक गोष्ट आहे ते जे आपण सर्वांना ज्याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे, आणि ही जी माहिती आहे ते बाहेर जे आपला सर्किल आहे, आपली मित्रमंडळी आहे, आपला जे काही ग्रुप आहे, आपला कलिग्स आहेत त्यांच्यामध्ये सांगायला पाहिजे. तो हे आहे की ते आपल्याला ग्रीड वर कंट्रोल ठेवायला पाहिजे. म्हणजे लालचवर ते आपल्याला काही लालच दाखवत आहेत की तुम्ही 50 लाख जमा करा, असा ऑपॉर्च्युनिटी आहे, हे आहे, ते आहे, 2 वर्षात ते तुम्हाला 1 कोटी होऊन जाईल. कृपया करून एक गोष्ट लक्षात ठेवा, स्टॉक मार्केटमध्ये